आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते नाशिक जिल्ह्यातून मालेगाव येथील जे प्रकरण झालं 7 दिवसापूर्वी, या प्रकरणामुळे आज संपूर्ण महाराष्ट्र आक्रोशामध्ये आहे, संताप व्यक्त करत आहे. नागरिक आज रस्त्यावरती उतरलेले आहेत. अगदी न्यायालयामध्ये गेट देखील तोडण्यात आले, कारण एवढा आक्रोश होता आणि एवढी घटना भयानक होती. विजय खैरनार या आरोपीला आमच्या स्वाधीन करा, त्याला शिक्षा आम्ही देऊ, किंवा ज्या मुलीवरती अन्याय झाला त्या मुलीच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करा. परंतु त्या आरोपीला विजय खैरनार जो आरोपी आहे मालेगाव येथील मोठ्या प्रकरणातील, त्याला शिक्षा मिळण्याच्या अगोदरच मालेगाव येथून दुसरी एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी सध्या समोर येते. कारण 55 वर्षीय आरोपी असणारा दीपक धनराज छाजेड हा 55 वर्षाचा आहे. त्याने चॉकलेटचं आमिष दिलं आणि गावामध्ये मतिमंद मुलगी होती एक, त्या मुलीला आपल्या स्कूटीवरती बसवलं आणि तिला निर्जन स्थळी घेऊन गेला आणि त्या ठिकाणी जाऊन अत्याचार केला. परंतु या घटनेनंतर ज्या मालेगावमध्ये 2 घटना घडल्या, या दोन्ही घटनेमधील आता सर्वात मोठी जी बातमी समोर येते आपल्या समोर, त्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र आज पुन्हा एकदा पेटून उठतोय. कारण जी घटना घडली होती विजय खैरनार आणि आता ही घटना घडलेली छाजेड दीपक, या दोन्ही आरोपींना एक सर्वात मोठी शिक्षा देण्याचं सर्वात मोठा खुलासा सध्या समोर आलेला आहे. आणि हाच खुलासा पाहून आज महाराष्ट्र न्यायालयाकडे, पोलिसांकडे, न्यायदेवतेकडे आज मागणी करत आहे. नक्कीच यामध्ये या दोन्ही आरोपींना जनतेच्या मागणीनुसार आणि जनतेच्या आक्रोशानुसार नक्कीच यांना शिक्षा मिळेल का, हे देखील आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. नेमकं या दोन्ही आरोपींना नेमकं काय करणार आहेत आणि दोन्ही आरोपींना कोणती शिक्षा देण्याची मागणी मालेगाव, नाशिक, महाराष्ट्रातून संपूर्ण संतप्त महिलांनी केलेला आहे. आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून, प्रत्येक तालुक्यातून, गावातून, खेड्यातून, पाड्यातून, जिल्ह्यातून एकच मागणी होत आहे की या आरोपींना तात्काळ कडक शिक्षा देण्यात यावी, अन्यथा अशा घटना घडत राहतील, कायदा सुव्यवस्थेचा जरब राहणार नाही. त्यामुळे आज याच कायदा सुव्यवस्थेच्या या प्रश्नावरती, ऐरणीवरतीच आज नराधमांच्या या आरोपींच्या भूमिका ह्या अजून वाढत आहेत आणि रोज महिलांवरती होणारे अत्याचार समोर येत आहेत. त्यामुळे या दोन्ही आरोपींना कडक शिक्षा ताबडतोब होईल अशी बातमी सध्या समोर येते आणि खूप मोठा खुलासा देखील सध्या समोर येतोय. या दोन्ही आरोपींना तात्काळ फास्ट ट्रॅक मध्ये या प्रकरणाला चालवून फास्ट ट्रॅक मध्ये त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी महाराष्ट्राने संपूर्ण ही आपला आक्रोश धरून धरला आणि त्यामुळे न्यायदेवता आणि सरकार असेल लवकरच यावर आपला निर्णय देईल अशी देखील बातमी सध्या समोर येते. परंतु पहिलं प्रकरण घडलं मालेगाव इथे आणि त्या प्रकरणानंतर जी धक्कादायक बातमी समोर आली ती म्हणजे त्याच ठिकाणाहून, त्याच परिसरातून गतिमंद मुलीवरती एका वयोवृद्ध व्यक्तीने केलेला अत्याचार आज संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकतोय, महाराष्ट्राला दुःखामध्ये घेऊन जातो. कारण महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस होत असणारे महिलांवरील अत्याचार आज जीवाला धक्का देऊन जातात, काळजाला पिळवटून टाकतात. यावरती नक्कीच सरकारने काही ना काहीतरी तोडगा काढायलाच पाहिजे आणि एक नवीन कायद्याची अंमलबजावणी करायलाच पाहिजे. कारण जे कोणी असे आरोपी दुष्कृत्य करतील त्यांना कडक शिक्षा ही मिळायलाच पाहिजे, अन्यथा सुनावणी तारीखवर तारीख आणि न्यायालयामध्ये फुकटची सरकारच्या अन्नावर या आरोपींना जेलमध्ये बिनभाड्याच्या रूम मध्ये पोचणं, त्यामुळे आरोपींच्या मजल वाढत आहेत. आरोपी असे कांड करताना थोडेही घाबरत नाहीयेत. त्यामुळे लवकरच या आरोपींवरती लवकर निर्णय व्हायला पाहिजे, फास्टॅग मध्ये शिक्षा व्हायला पाहिजे आणि शिक्षा अशी व्हायला पाहिजे की त्यामुळे पुढील काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये जे आरोपी असा विचार करत असतील त्यांना 10 वेळा विचार करायला भाग पडेल की आपण जर असं दुष्कर्म केलं तर आपल्याला कोणती शिक्षा भेटू शकते, यावरती त्यांना 10 वेळा विचार करायला भाग पडेल. त्यांच्या हातकाप थरकाप सुटला पाहिजे, हातापायाला चळकाप सुटला पाहिजे, अशी शिक्षा अंमलात आणणं खूप महत्वाचं सध्या आपल्याला दिसून येते. अन्यथा हे दिवसेंदिवस होत असणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या मालिका ह्या चालूच आपल्याला दिसून येतात आणि रोज नवनवीन धक्कादायक बातम्या समोर येत असतात. नक्कीच मालेगाव पुन्हा हादरलेला आहे. या आरोपींना लवकरच कोणती शिक्षा मिळाली पाहिजे आणि समाजाचे स्वाधीन करायला पाहिजे का, याबद्दल देखील आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. मालेगाव परिसरामध्ये घडलेली 8 दिवसापूर्वीची एक भयंकर घटना, त्यानंतर आज मतिमंद मुलीवरती झालेला अत्याचार, 55 वर्षीय छाजेड दीपक या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत, त्याला जेलबंद केलेला आहे. आज त्याला कोर्टामध्ये हजर देखील करतील. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या न्यूज तडका फटकी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. प्रतिक्रिया नक्की कळवा, कारण
या मुलींना न्याय हा मिळालाच पाहिजे.